आणि कसलं पांढरं पांढरं दिसतंय का ते आभाळ आहे बघा. पाऊस पडतोय तिकडं थोडा थोडा चिरचिर चालू आहे बघा. हो का टिपकं पाणी पडते रे. आणि आता धुणं धुवायला म्हणलं कापड धुवावी ती तर वर पाऊस चालूच झाला. रपा 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 रपा. गाडी बी गेली आता आमची. आणून आहे बघा घरी आज. आता धुणं धुवून म्हणलं रेडका आणायचे तिकडली अजून म्हणून धुणं धुवून घेऊन रेडका आणून जनावर पाणी पाजावी ती तर वर पाऊस बादा 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 चालूच झाला बघा. काय करायचं आहे हो का कसा पाऊस टिपकतोय. बारीक आहे पण ते भिजतंय की माणूस. गेलं थोडंसं येतंय रापाड पण येतंयच. माणसाला काम करून देणार सुचून देणार. आला तर बदा 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 यावा भिजवायला धान्य ही लागून मका ही बाजऱ्या पाण्याला आलेल्या लोकांच्या. आणि ही बिचारा पडनाच. आबाळ तर गच्च भरलंय बघा. तुमच्याकडे आहे का पाऊस? काय ना आमच्या तर हे निघा नाही बोटाला लागून घेतलं या. काय झालंय काय माहिती. आता झोपली आता आल्या तर गोळ्या खाल्ल्या आहे. जावं ना बघितलं म्हणून कळलं तरी काय मी म्हणलं अक्षरशः झाला काय नाही म्हणलं. भावाला लगेच माया भावाने वैरण आणून लागितली अण्णाला. अण्णाने काढली होती पण गाडी आणावं लागते ना. लगेच जाऊन आणली आणि परत आता झोपलेलं आहे बघा. हातरून करून दिलं मी आणि झोपी गेल्या. तुम्हाला दवठी बघा झोपी गेल्या ते आरामशीर झोपलेलं आहे. आणि आता ताप अंग जरा गरमच लागायला लागले. ताप येते त्यांना पहिल्यापासून दुखणं सण होत नाही कसलं सगळं. कसं झोपलेलं आहे हो झोपी गेलेले. कोण काय म्हणलं त्यांना काय सकट कोण कुठं गेलंय ते सकट माहीत नसतं. आल्या तर हातरून करून दिलं मी बेडवरच झोपायला लागलं होतं हो का. अंग गरम झार लागायला लागले. नुसतं गरम झार तापवले ते काय करायचं. इथं बोटाला लागले हो का पायाला. अजून बोट इथं कुठं पाय हो हो का इथं लागले हो का. ही बोटालाच लागली. हे सगळं रक्त अजून काय थांबं नाही. मग पंखा घालून झोपवले. झोपा म्हणला का मसरं पाणी पाजायचे ते सगळं कशाला उठवायचं म्हणलं. अजून पाण्यात बोट घातलं की मग परत अजून काहीतरी व्हायचं. त्यापेक्षा आपणच केलेलं बरं. काय लय काम नाही असं पण करावं लागतं. काय करायचं. आणि ह्या पावसाने एक डंग माजवलाय. कसं पडतं ह्या कसं झाले भुई. पाऊसच पडतोय लगेचच. कसा पाऊस पडतोय पडतोय एक नंबर पडतोय. ह्या पावसानं काम सुचून देणार माणसाला काय नाही. चिमण्या तर का नाही लय वैताग आणलाय आम्हाला घरात दारात. उशीर होतोय कापड हे धुवायला म्हणून म्हणलं धुवून घ्यावं तर तरी व्हायसाठी होतोयच. काय करायचं. पाणी भरायचं पेला तर होल चालू होईना. उगाडलं बघा एवढंच येतंय रापाड आणि जातंयच. धड मोठा येईना धड बारका येईना. मी तर म्हणते का नाही राप 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 यावा. तासभर पाऊस पडावा. ही चारी गच्च भरून व्हावं म्हणते. म्हणजे कसं शेतकऱ्यांचं बरं हो शेतकऱ्यांचं. या पावसामुळं शेतकऱ्याला काय सुचना नीट. काय करायचं. पाऊस पडला का नाही मग शेतकरी आरामशीर मग टेन्शन नाही. बाजरी भिजवाय चालू आहे. अण्णा भिजवतात आहे. आणि अजून तिथं बाजरीच्या कडेला एक जण उभा राहावं लागतं. तिथं अजून मला जावं लागतं. ह्यांना तर लावावा पाण्यात पाय गेला परत अजून कुठं पू होईल काय पायाला जखम होईल. काय करायचं. आणि ते पहिल्यापासून का नाही थोडं तरी लागलं आणि आजारी तर पडले का नाही ती हिराला तर काय घरातनं बाहेर बी निघणार नाही. बिचारं कणकणीच येते बघा डायरेक्ट. एक इंजेक्शन एक कणकणीचं परत गोळ्या खाऊन झोपलं तरी बी ताप आलीच. नुसतं अंग गरम पोळायला लागले. आत्या तर आमच्या म्हणायच्या ह्या पोराला दुखणं तेवढं येऊ नये. दुखणं नसलं आले का नाही मग लय मग ह्यात असते.
असं बसाय कुठं ह 5 मिनटं बसणार नाही तर जनावराकडे जा जनावराकडे नाही की वैरणीकडे जा वैरणीकडे नाही की जनावरापाशी कुठं रुटू परत नसलं तर ती मका काढायची बायको बसलेली बघवणार नाही चल पूजे 2:30ला तर 2:30ला पिंडी चारते काय करायचं त्या दिवशी तर बस वाटेना म्हणून 2:30लाच पिंडी चारून तर 2:45ला तर वैरण त्यांच्या तोंडात एवढं आहे आणि आजारी पडलं कुठं लागलं म्हणलं मग आणि पाऊस बी आला आणि 5च्या मोरं ही आणि मेन मुद्दा त्यांना दुपारची 5ची धारा काढायचं वाटत नाही त्या मग कोण नसलं तर काढ लागतं पण तसं नाही दोघी तर आम्ही घरी असल्यावर मग जनावराकडं नाही मग उगाच किरकिर किरकिर करायचं बाया कामच करत नाही त्या बायांवर येतं मग त्यांच्या मनात असल्यावर मग नाही एकटं तर एकटं करणार असं असतंय असंच जाऊ द्या एखाद्याचं असतंय म्हणल्यावर तर एवढे दिवस कटत आणला आपण आता कशाला आहे का नाही एखादं माणूस चिडचिड असतंय जरा त्यांना पटत नाही थोडंसं बसलं म्हणलं की हा बसल्या बाया बसल्या थोडंसं तर मग कसं होतंय बायच्या जातीला कटाळा लय येतोय काय काम नाही ते घरातलंच आहे दारातलंच आहे मला पण तरी बी आहेच की ही फरशा पुसावं म्हणलं सकाळी नुसतं कापड हे ओलं फिरवून घेतलं म्हणलं मटणाचं ही किचन पुसून काढलं गॅस पुसून काढला इटा म्हणलं दुसऱ्या ठेव जावंला कारण कसं होतं आहे आपण श्रावण महिना पाळला आहे तसं उगच कशाला मग सगळं पुसून काढलं आज फरशा पुसाव्या म्हणलं तर ही पाऊस आला निम्मा तर काटांचा 2 झाल्यावर टिपकं झालं पडलं बघा आणि चिमण्यानं घाण करते ते का नाही लय वैताग आणते ते तरी घरं ही पुसायची काटा पुसायच्या म्हणले ना तास 1.5 तास 2 तास इथंच गुंगतोय पण नाही आता आधी पाऊस उघडला बघा आता तिकडं हाय पलीकडं पाऊस उघडला रे उघडला म्हणलं की धुवून घेते अण्णा पाटीत नळी आहे ना त्या पाटीत नळी दिसते का धुण्याच्या ह्याचे ना का पडली खाली पाटीत नळी लावून आले म्हणलं भरली पाटी तेवढीच आहे का पाटी भरली का नाही मग काय नाही बघा पाटी भरली की मग तिथं जाऊन सपा आपटायला काय नाही जाऊ बिजाय घालून गेली या भांडी घासून घेतलेली मी घासली ती धुतली एकदा भांडी हे धुणं झालं म्हणजे काय नाही तर घालायचं ह्या दोऱ्यांवर वाळायला परत त्या जनावर पाणी पाजायचं 3 रेडकं आणायची टिकली अजून काय म्हणूस तर कामं लय कामं घरातलीच कामं पण ती दिसून येत नाही ती आणि मेन मुद्दा बायासनी काय माणूस म्हणतं कशाच ते काम करतंय घरात बसतंय पण बायासनी घरचंच काम ओव्हरलोड होतंय काय करायचं आणि मला तर टेन्शन येतं ह्यांच्या बोटाला ही आजारी पडलं ह्यांना सहन होत नाही व दुसरं काय नाही सहन होत नाही मला काय बी होऊ द्या मी डरत नाही मला काय मी आजारी पडली ना तर मी अर्धी 1 चपाती जादा खाणार चपाती मी खातच नाही पण भाकर खाते पण जादा खाणार नसली भूक तर तिथं कोरभर खायचीच तर दुखणं जातं पण ह्यांचं कसं आहे थोडं लागलं तरी बी जादा करणार आणि जादा असलं तरी बी जादाच आणि भाकर तिथं आज काय मला जेवण जायना कसं करायचं दुखणं झालं कुठलं आलं असंच करते तर चला मित्रांनो तुमचं काय चालू आहे सांगा तुमच्याकडे आहे का नाही पाऊस पाणी या आमच्या मागचं तर काही आप जात आहे का नाही सांगा मला